नमस्कार. आजचं क्रॉस ड्रेसिंग कसं वाटतंय? छान वाटत असेल तर लाईक करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आज विचार केला, आज थोडंसं हे वेगळं ड्रेसिंग करावं, वेगळी साडी नेसावी म्हणून ही साडी नेसली. कशी वाटते साडी? साडी नेसायला जमली का बघा, पाठीमागून कसं दिसतंय. सर, बऱ्याच मित्रांची कमेंट येत असते, मला कमेंट असते व्हिडिओमध्ये की तुम्ही छान दिसता, तुमची फिगर छान आहे, दिसता खूप छान, साडी छान नेसता, कधीपासून नेसता, हे ड्रेसिंग कधीपासून करता, असे मला प्रश्न येतात. तर मी त्यांना सांगू इच्छिते की मी ड्रेसिंग म्हणजे क्रॉस ड्रेसिंग जवळजवळ मी 3-4 वर्षापासून मी करते. आणि अलीकडंच 2-3 वर्षामध्ये जास्तच मी क्रॉस ड्रेसिंग करत असते, कारण चॅनल ओपन केल्यापासून ते आजपर्यंत मी हे ड्रेसिंग करत असते. पण हे फक्त 4 भिंतीच्या आत करत असते, रूममध्ये करत असते, बाहेर कधी मी गेलेलं नाही. तर बाहेर जायचा विचार असतो मनात, पण जायचं कसं याची तर खूप भीती वाटत असते, कारण समाज काय म्हणेल याची मला भीती वाटते. पण मला कमेंट करूनही असे बरेच मित्र सांगत असतात की समाजाचं काही घाबरू नका, समाज काहीही म्हणतो, तुम्ही तुमचं काम करत राहा. तर मला त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं आणि मी असं ड्रेसिंग करत असतो. म्हणून कधी मी आतमध्ये लेडीजचे कपडे घालून ड्रेसिंग करून वरती मी नॉर्मल कपडे घालून जात असतो. त्याला मला असं वेगळा आनंद मिळतो. असं मी बऱ्याच वेळा बाहेर गेलो आहे, वरती कपडे घालून, ड्रेस घालून. साडीवरती कधी गेलेलो नाही, फक्त मी गॅलरीमध्ये जरा गेलेले असते रात्रीची, ती पण रात्रीची 12 नंतर कोण नसतं त्यावेळेला मी असं बाहेर गॅलरीमध्ये गेलेले असते. त्यावेळेस थोडंसं वेगळं फिलिंग होतं, छान वाटतं. पण एक पुरुष असताना सुद्धा एक स्त्री जीवन कसं असतं किंवा स्त्रीचं लाईफ कसं असतं, स्त्रीचे भावना कशा असतात, ह्या सगळ्या मला महसूस करता येतात. म्हणजे मला फिलिंग जाणवते, मला फिलिंग कसं आहे. आणि त्यामुळं मला ड्रेसिंग करायला खूप आवडतं. तर आपण काही चुकीच करत नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आपण कोणाला त्रास देत नाही किंवा काय आपल्या कुठल्या कामात अडथळे येत नाही ह्या कामामुळं. त्यामुळं मला फक्त आत्मिक आनंद मिळतो, मला खूप छान वाटतं. मला मानसिक ताण सगळा दूर होतो आणि अगदी योग्य वाटतं मला. तर तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात, तुम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.